ठेवलेली आहे. आज लापसी बनवणार आहे. कशी बनवायची ते सांगते. हे तूप घरी बनवलेलं तूप आहे. तूप गरम झालं माझं. मी पाव किलो लापसी घेतलेली आहे. हे तुपामध्ये भाजून घेते. जसं आपण रवा भाजतो ना तुपामध्ये, तशीच लापसी भाजून घ्यायची. हे बघा आता ही लापसी कशी हे होईल, पूर्ण व्हाईट होईपर्यंत भाजायचं. याला मिनिटं लागतात याला पूर्ण भाजायला. गॅस स्लो आणि फास्ट असं करत भाजायचं. एकदम फास्टवर पण नाही आणि एकदम स्लोवर पण नाही. मध्ये मध्ये फास्ट करायचं, मध्ये मध्ये स्लो करायचा, म्हणजे जळणार नाही खालतून. आणि कंटिन्यू असं आलटी पलटी करत राहायचं याला. हे बघा भाजून झाली. कुकरमध्ये टाकणार आहे अशी. मी 1 ग्लास दूध टाकणार आहे. पाणी पण टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. 2 ते 3 मीठ. थोडंसं तूप लावून घ्यायचं. कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती. कुकरच्या शिट्ट्या घेते. 2 फास्टवर घेते आणि 1 स्लोवर घेते. 3 शिट्ट्यामध्ये होऊन जाते. हे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. ते मस्त मोकळी झाली, एकदम सुटसुटीत आहे. आता आपण याला बघूया कसं बनवायचं. परत चालू केला. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये परत 2 चमचे तूप टाकणार आहे. झालंय. थोडेसे किसमिस आणि थोडे काजू आणि हे टाकते. आलेले आहेत माझे किसमिस. हे लापसी टाकून देते. गॅस लो ठेवते. जरा साखर टाकते 2 वाट्या. तुम्ही गुळ भरा. 2 वाट्या साखर टाकली घ्यायची. परत याला मिक्स करते. याच्यामध्ये आपण खोबरं पण टाकू शकतो. सुकं किंवा ओलं दोन्ही पण टाकू शकतो. असं काही नाही की ओलं टाकलं पाहिजे आणि सुकं टाकलं पाहिजे. हे 2 विलायचीचं पावडर टाकते. 1 वाटी दूध टाकते परत. आणि आता याला 10 मिनिटं असं शिजू देते स्लो गॅसवरती. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही बनवून बघा. हे बघा 10 मिनिटं झालेले आहे. साखर सगळी विरघळलेली आहे. लापसी झालेलीच आहे. आता अशी करून बघा लापसी तुम्ही.